लिशा हॉटेल शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर याबाबत आज रिक्षा चालक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी रिक्षा चालकांनी पेट्रोल पंप धारकांना जाब विचारला। गेल्या 12 दिवसात 36 रुपयांनी दर वाढला असून प्रवाशांकडे जादा दर अचानक घेता येत नाही, त्यामुळे पंप मालकांना जाब विचारल्याचं यावेळी रिक्षा चालकांनी सांगितलं। 2 दिवसात दर जास्त प्रमाणात वाढवण्यात आले असून आज सकाळी 75 रुपये दर होता, मात्र 10 ते 15 मिनिटांनी दर 80 रुपये करण्यात आला। त्यामुळे मनमानी पद्धतीने हा दर वाढवला जात असल्याचा आरोपही यावेळी रिक्षा चालकांनी केलाय। आता आम्ही काय करायचं असा प्रश्न यावेळी रिक्षा चालकांना पडल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगताय रेट आहे एलपीजीचं इथं वाढलं? इथे 45-50 रेट होता आणि आता 80 रुपये केलंय। खरे आम्हालाच मार बसायला लागले पूर्ण रिक्षावाल्यासनी। पॅसेंजर का 1 रुपया दर वाढवून देत नाही आम्हाला। 25 रुपये 26 रुपये झालं तर 26च देत आहे, 27 रुपये देत नाही। तर आम्ही करायचं काय आता यासाठी तर आम्ही रिक्षा आता बंद ठेवलेला आहे। आता बघायचं आता 2 दिवसात काय होते, कधी हे वर्ण आलंय काही नी वाढवले रेट, हे आम्हाला काय कल्पना नाही। सध्या तुम्ही पॅसेंजर घेऊन जात आहात, आता रेट वाढलेला आहे, तुम्ही कसं पाहताय? आता काय करायचं, पॅसेंजर कडनं जितकं मिळेल तेवढं आम्ही आमचा रेट आहे तेवढं घेतो आणि गप जातो। काय करू शकत नाही आहे। हिने पण कसे देणार आता? एक तर महागाईनं लोक मरायला लागल्यात, पॅसेंजरला पण परवडत नाही हो। जरी वाढला असला तर तो रोज रीतीप्रमाणे आम्हाला ते गॅस मिळते। तो गॅस 90 रुपयांनी जर तुम्ही दिला तर तो आम्हाला गॅस इथे उपलब्ध नाही। मग तुमच्या या पंपाचा उपयोग काय आम्हाला? काय जो आहे तो तर द्या, नसेल आम्हाला गॅस टाकी वाटा रिक्षावाल्याने प्रत्येक रोज एखाद्या रिक्षावाल्याला एखादी टाकी द्या, असं आमचं मत आहे। आमचा प्रपंचाचा विषय आहे हो। काय एक म्हणता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10,000 रिक्षा आहेत, त्या 10,000 रिक्षावाल्यांचा तुम्ही विचार केला पाहिजे। काय जो तुम्ही जर विचार करत नसेल तर उद्या जर रिक्षावाले जर उतरली रोडवर तर या लोकांना फिरायचं अवघड होईल। एवढ्या रिक्षा जर चौका जर लावल्या तर सगळं तुम्हाला अवघड होईल। एलपीजीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तुटवडा आहे। रिक्षा चालकांची लूट करणे हा उद्देश नसल्याचं पंप मालक अभय पाटील यांनी सांगितलं। काय सांगताय गेल्या 8 दिवसात एलपीजी गॅसचा रेट आहे 43 वरून आता 80 केला, काय एकंदरीत सांगताय? नमस्कार, मी अभय पाटील। कसं आहे, एलपीजीचा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये तुटवडा आहे। प्रत्येक ठिकाणी आज तुम्ही तुमचे न्यूज चॅनल आहे तसे आज प्रत्येक न्यूज चॅनलवरती आज बघताय की एलपीजीची काय परिस्थिती आहे। मार्केटमध्ये फक्त डोमेस्टिक सिलेंडर चालू आहे, कारण लोकांना घरगुती गॅस मिळावा, घरी सर्व चालावं म्हणून। कमर्शियल सिलेंडर पंप इथं सर्वत्र शॉर्टेज आहे आणि इम्पोर्टच हायर रेटनं आल्यामुळे आज कंपनीनं 42-44 रुपयानं वर्षभर गॅस विकला। पण आज अशी परिस्थिती आहे की येणारा इम्पोर्ट रेट वाढून आल्यानंतर तुम्ही जर अपेक्षित कराल की त्याच रेटनं किंवा थोडा वाढवून कराल तर पॉसिबल नाही होणार ना। नुकसान करून आज कोणीही धंदा नाही करू शकत, पण हाय त्याच रेटला आज इम्पोर्ट करून रिक्षावाल्यांना त्यांचं सेवा मिळून चालावं ह्यासाठी कंपनीनं सुरू ठेवलेलं आहे। ह्यात पण बऱ्याच वेळा शॉर्टेज येत आहे, त्यातनं पण आपण ॲडजस्टमेंट करून यांना कसा तरी पद्धतीनं गॅस मिळावा हे आपला एक प्रयत्न आहे आणि त्यांची सेवा करणे हाच प्रयत्न आहे। कुणाची कुठली लुबाडणूक लूट करणे ह्याच्या मागे उद्देश नाही आहे, हेतू नाही आहे। आज रिक्षा चालकांच्या वतीनं आपल्या पेट्रोल पंपावर आहे ते जाब विचारताना आपल्याला पाहायला मिळते, कसं पाहताय? नाही, त्यांची वैयक्तिक जर बघितला तर त्यांची तळमळ आहे, कारण आज एक रिक्षा चालक हा सर्वसामान्य माणूस आहे। तो ज्या रेटनं एलपीजी मिळतोय त्या रेटनं त्याला प्रवासी भाडं मिळत नसल्यामुळे त्याला एक तो त्रास होतोय, त्यामुळे तो थोडा आक्रोशित झालेला आहे। पण सध्याची परिस्थिती बघता त्यांनी त्यांच्या जागी बरोबर आहे, पण आम्ही आमच्या जागी बरोबर आहे। असेच जर रेट वाढवले तर आपण पेट्रोल पंप बंद पाडू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला। बघा कसं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये युद्ध अजून जरी वाढलं, ह्याच्या पुढे वाढलं तर एलपीजी मिळणे हे पण अशक्य होईल किंवा ह्याच्यापेक्षा रेट वाढेल, किंवा सुरळीत झालं तर ह्याच्यापेक्षा एलपीजी रेट कमी होईल। ज्या त्याप्रमाणे मार्केटमध्ये आम्ही चालू। ह्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारे इथं सर्व लिगली केलेलं आहे। कुठलाही रेट वाढवताना प्रत्यक्ष इन्स्ट्रक्शन आल्याशिवाय कोणतंही इथं पाऊल उचललेलं नाही आहे, त्यामुळं असं काही आमचा मध्ये प्रतिक्रिया होणार नाही। आखाती देशातील युद्धाची झळ आता कोल्हापूरपर्यंत पोहोचली असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसतोय।